कुठली पण गोष्ट करताना जिद्दीने करायला पाहिजे, मग तो कुठलाही बिझनेस असो. थोडं लेडीजला ब्युटी इंडस्ट्रीमध्ये स्टे करणं जरा थोडं सोपं जातं कंपॅरिझन दुसऱ्या बिझनेसपेक्षा. कारण त्यांनी घरातून सुरुवात केलं तरी होऊ शकतं. लेडीजचीच ओळख असते आणि बरोबर त्या लेडीजबरोबर काम करतात म्हटल्यावर घरातले पण सपोर्ट करतात. तर याच्यामध्ये लोकांना थोडं सोपं आहे सपोर्ट म्हणजे करणं, सेट होणं. पण मला असं मत आहे की कुठलाही बिझनेस असू दे तो खूप जिद्दीने करायला पाहिजे, मनापासून करायला पाहिजे. माहेरी हा फरक पडतो की माहेरी तुमचं चुकलं, एखादा क्लास केला तुम्ही आणि त्याच्यात नाही तुम्हाला काय मिळालं, तर तुम्हाला टॉन्ट नाही मिळत. पण लग्न झाल्यावर तुमच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे, की ही घरातून बाहेर पडतीये याच्या कामासाठी. म्हणजे मी सॉफ्टवेअरचा डिप्लोमा केला ॲपटेकमध्ये. त्याच्यासाठी मी सासूबाईंचे दागिने गहाण ठेवले. 42,000 रुपये भरले होते त्या वेळात. ते 98 साली 42,000 खूप होते. मग मी परत काय करणार नव्याने, तर मला सतत भीती आहे, की मी ह्याच्यात पण अयशस्वी होईल आणि मला ते टॉन्टिंग ऐकायला लागेल. मग मला काहीच करताना भीती आहे, की मला असं वाटतं, की मला जमेल की नाही. थोडा कॉन्फिडन्स लो झाला आहे माझा. त्यामुळं ज्यावेळेस मी सलॉन टाकलं, तर मी खूप जिद्दीने केलं आहे. म्हणजे प्रत्येक क्लायंटशी रिलेशन चांगले असायला पाहिजे, माझं सर्व्हिस चांगलं असायला पाहिजे. या सगळ्या जिद्दींचा तो परिणाम आहे, की माझं सगळं सेट होत गेलं गोष्टी.